फक्त मोजक्या साहित्यात बनवूयात एगलेस चॉकलेट ब्राउनी. हॅलो एव्हरीवन, मी प्राची. नमस्वीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. चला तर मग सुरुवात करूयात. इथे मी सर्वप्रथम एक पॅन घेतलाय. या पॅन मध्ये मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घातले. याच्यातच मी सॉल्टेड अमूल बटर घातले. हे गॅसवरती चांगलं मेल्ट करून घेऊयात. एकदम लो फ्लेम वरती आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे. गॅस मी बंद केलाय. आता यामध्ये घालूयात अर्धा कप इतकं दूध. दूध हे रूम टेम्परेचर वरचं आहे. दूध, चॉकलेट आणि अमूल बटरचं हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे. हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवून देऊयात. चॉकलेट आपलं चांगलं थंड झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा कप फाईन शुगर. ही मिक्सरवर दळून घेतलेली साखर आहे. साखर याच्यामध्ये पूर्णपणे चांगली मिक्स करून घ्यायची आहे. मी इथे एक टीन घेऊन त्याला पार्चमेंट पेपर लावून घेतला आहे. आता या चॉकलेटच्या मिश्रणामध्ये आपण मैदा घालणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. याच्यातच मी 1/4 कप इतके चॉको चिप्स घालणार आहे, म्हणजे ब्राउनीची टेस्ट अजूनच छान येईल. आता हे बॅटर आपल्याला टीन मध्ये ओतून घ्यायचं आहे. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती. त्यातच मी ही ब्राउनी बेक करून घेणार आहे. वरतून गार्निशिंग साठी मी याच्यामध्ये थोडेसे अक्रोडाचे काप घातले. ही ब्राउनी आपल्याला साधारणतः 20 ते 25 मिनिटांसाठी बेक करून घ्यायची आहे, अगदी लो फ्लेम वरती. ब्राउनी व्यवस्थित अशी बेक झाली आहे. मी काढून घेतली आहे प्लेट वरती. ब्राउनी अगदी थंड झाली आहे. मी याचे काप करून दाखवतेय. व्यवस्थित अशी छान अशी बेक झाली बघा आपली ब्राउनी. सुंदर असा कलर आलाय, छान असं टेक्स्चर आलंय. चॉकलेट प्रेमींसाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे. मधल्या वेळेत किंवा कधीही आपल्याला जेव्हाही गोड खावंसं वाटेल त्यावेळेस ही ब्राउनी नक्की करून पहा. ही ब्राउनीची रेसिपी कशी झाली हे कॉमेंट सेक्शन मध्ये मला जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.